आज तुम्ही प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आज सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी तुम्ही आंदोलनाला बसलेला आहे. कुठली मागणी आहे तुमची? जय प्रहार. आमच्या मागण्या आमदार फंडातून खासदार फंडातून खासदाराकडून 5% निधी आम्हाला मिळावा आणि 5% निधी वाटप करावा ग्रामपंचायत प्रत्येक ग्रामपंचायतीने. आतापर्यंत त्यांनी वाटप केलेलं नाही. वर्षाकाठी 30 लाख रुपये एका आमदाराने खासदाराने खर्च करणे आवश्यक आहे. ते करू शकत नाही सध्या. त्या मागण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत. करू शकत नाही, ते आपल्यासाठी खर्च करतच नाहीत. त्यांना 30 कोटी रुपये, आम्हाला 30 लाख रुपये त्यांना वर्षाकाठी भेटते अपंगांना खर्च करायला, पण ते आमदार खासदार ते खर्चच करत नाहीत. 5 वर्षात ती 1.5 कोटी रुपये खात्यात अपंगाचं, तरी अपंगांना मदत करत नाहीत, काय नाही. आणि त्याच्यामुळे हे आमचं उपोषण चालू होतं आंदोलन प्रहार अपंग संघटनेचं. आज प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आज तुम्ही जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहे. जोपर्यंत तुमची मागणी होत नाही तोपर्यंत बसणार का? एक दिवस तुमचं एकच आंदोलन? दिवस आमचं आंदोलन आहे. आता निवेदन द्यायला कलेक्टर साहेबांकडे गेलेत. जिल्हाध्यक्ष हे ते गेले तिकडं. आम्ही इथं थांबलेलो इथं. सर, प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आज तुम्ही आज जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहे. तुमची मागणी कुठली होती? आमचे मी सुहास मधुकर हेडके, प्रहार दिव्यांग संघटनेचे सोलापूर शहराचे उपाध्यक्ष सुहास मधुकर हेडके. आज 12 तारीख आहे आणि आज 12 डिसेंबर 2025. आज छत्तीस जिल्ह्यामध्ये आहे ना, आमचा आर्य सम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशावरून आज छत्तीस जिल्ह्यामध्ये आम्ही हा आंदोलन छेडलेलं आहे की आमच्या मागण्या अपंगाच्या परत पडलेल्या आहेत. तर ते मागण्या त्वरित मंजूर होण्याकरिता आज आम्ही उपोषण गट आम्ही बसलेले आहेत. आमच्या संघटनेचे कुठल्या मागण्या होत्या? आमच्या मागण्या आहेत आमदार निधी, खासदार आमदार निधी वर्षाला 30 लाख रुपये खर्च करण्यासाठी अपंग दिव्यांगासाठी त्यांच्याजवळ जमा झालेल्या आहेत. त्यांनी का आमच्या मागण्या आतापर्यंत दिलेल्या नाहीत आणि आम्ही ह्याच्यासाठी मागल्या की आमदार खासदार जो निधी असतो त्यांच्याजवळ आमच्या टक्केवारीप्रमाणे त्या टक्क्यातून आमदारनी आणि खासदारने आमच्या देवंगासाठी खर्च करावा. हे आम्ही वेळोवेळी आम्ही कलेक्टर साहेबांना बी आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण त्यांनी का आमच्या आत्तापर्यंत विल्हेवाट लावलेलं नाही. कलेक्टर साहेबांना अजून एकदा मी विनंती करतो की आमदार खासदार यांच्या संदर्भातल्या जे बी आहे आमच्या मागण्या आहेत त्वरित आम्हाला मिळवून द्यावं असं आम्हाला त्यांची विनंती आहे.